जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेला मीना ग्लोबल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घर बांधून देण्यात आले। मीना सुरेश वाळेकर आणि पवन वाळेकर यांच्या पुढाकाराने बांधून दिलेलं हे घर बुधवारी या वृद्ध महिलेला सुपूर्द करण्यात आलं। अंबरनाथ पश्चिमेच्या मेटल नगर परिसरात हसीना इस्माईल शेख या 70 वर्षीय वृद्ध महिला एका जुन्या घरात राहत होत्या। त्यांच्या घराची अवस्था इतकी वाईट होती की भिंतीतून आणि जमिनीतूनही पाणी येत होतं, तसंच घराचं प्लॅस्टरही कोसळत होतं। ही बाब मीना ग्लोबल फाउंडेशनच्या मीना सुरेश वाळेकर आणि पवन वाळेकर यांना समजताच त्यांनी या वृद्ध महिलेचं घर पूर्णपणे नव्याने बांधून दिलं। बुधवारी मीना वाळेकर आणि सुरेश वाळेकर यांच्या हस्ते फीत कापून हे नवीन घर हसीना शेख यांना सुपूर्द करण्यात आले। या प्रसंगी पवन वाळेकर, रेखा करंजुले, रवी करंजुले, संदीप लोटे, प्रकाश वाळुंज, अनिता लोटे, आकाश वाळेकर, गीता डामसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। हसीना शेख आणि त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी मीना ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानले। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। ताई, मैं मेरा आके देख के मेरा परिस्थिति को समझे, सब बना के दे मेरे लिए। पहले वो एकदम मैं पानी में बैठी थी, जमीन में पानी आ रहा था, ऊपर से गिर रहा था, पंखा गिर गया। अभी एकदम मेरे अच्छे बना के दिए। कौन दादा मीना था ने मेरा बना के दिए घर। बहुत हमारे घर की कंडीशन बहुत खराब थी। उस सिचुएशन में हम लोग बहुत तकलीफ में थे और उस वक्त में हमारे घर में पूरा पानी पानी हो गया था। उस वक्त मीना ताई वालेकर आए, उन्होंने देखा कि हमारे घर की कंडीशन इतनी खराब है, तो उन्होंने मेरे लिए घर बांधने का योजना बनाया और मुझे अच्छे से अच्छा घर बना के दे दिए। उनके लिए मैं बहुत आभारी हूँ और पवन दादा के लिए भी मैं बहुत आभारी। जिच्या घराची अवस्था फारच बिकट होती, त्यांच्या भिंतीमधून पाणी येत होतं, गॅसवर पूर्ण त्यांचं ते माती वगैरे पडायची, त्यांचा स्वयंपाक कधी कधी केलेला फेकल्यात जायचा। आजीला मी विचारलं की काय अपेक्षा आहे आजी आमच्याकडून, तर आजीची मुलगी बोलली, आजी त्यावेळेस कंडिशन मध्ये नव्हती बोलण्याच्या, पूर्ण पॅरालिसिसमुळे त्या झोपून होत्या, तर ती मुलगी बोलली की आम्हाला फक्त संडास बाथरूम बनवून द्या। पण ती कंडिशन पाहता संडास बाथरूम बनवून ते मनाला कुठेतरी रुचत नव्हतं, म्हणून मग पवननी निर्णय घेतला, आकाशनी, म्हणजे आपण आजीला पूर्णपणे घरच बांधून देऊ आई, आणि म्हणून आजीला घर पूर्ण बांधून दिलं। मागे पण गणेशनगर टेकडीवर एका आजीला आम्ही घर बांधून दिलेलं आहे। हे सगळं आम्ही मीना ग्लोब फाउंडेशन मार्फत करत असतो आणि समाजसेवा म्हणून एक करतो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।